दरम्यान अमरावतीतून मोठी बातमी समोर येते। महिला कर्मचाऱ्याच्या छळाच्या तक्रारीवर प्रशासनाचा थेट ॲक्शन मोड पाहायला मिळतोय। पीडित महिलेनं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे तक्रार करताच बावनकुळे यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत जागीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन लावला। फोनवरच संपूर्ण प्रकरणाची माहिती देत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पीडित महिलेला दिलासा देण्यासाठी हा निर्णय त्वरित घेण्यात आलाय। यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान या पीडित महिलेनं राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत ऑडिओ क्लिप्स, पेन ड्राईव्ह यासह पुरावे सुद्धा सादर केलेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता तातडीच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। थोडं तातडीचं होतं म्हणून तुम्हाला फोन केला मी। काय झालं की एक महिला जवान आहे अमरावतीमध्ये, ती वाहन चालक आहे। तिला तिची एक संतोष वायाळ नावाचा व्यक्ती जो निरीक्षक आहे, इथं दुय्यम निरीक्षक, ती मानसिक छळ, धमकी, अपमानास्पद वागणूक वगैरे जे काही त्याचं बाकीचं तुम्हाला हे पत्र जर पाहिलं तुम्हाला वाटेल काय काय त्यांनी केलं आहे। त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंगही आहे। तर त्याला ती आत्महत्याचा विचार करत करत माझ्यापर्यंत पोहोचली। आपल्याकडे आहे तर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो। तर यावर जरा थोडी तातडीने चौकशी करून कसं कारवाई करता येईल, तातडीनं तिला आत्महत्येपासून प्रवृत्त होऊन येते, तिला आत्महत्येपासून दूर केलं पाहिजे। ते महिलेला एकदा 1 मिनिट तिच्याशी बोलता येईल तर बघा घ्या। आपल्या उपमुख्यमंत्री आहेत, बोला थोडं सांगा फोनवर।